मयुरेश कांबळे हा गोलंदाज आपण पाहतोय म्हाळुंगे संघाच्या वतीने पहिला षटक घेऊन मैदानात मध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात मध्ये दाखल झाली. एका बाजूने कमलेश पवारच्या पाठमधून हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक उलट धावत असताना वा व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच कमलेश पवार, बिग विकेट गॉन. पहिला मासा गळाला, पहिला फलंदाज बाद. गालावरची लाली ही वाढली कशी, सांग तुला छळते का माझी ही मिशी. फार नको वाकू अग डोळे नको झाकू, हे फार नको वाकू अग डोळे नको झाकू. ज्वानीची गाडी पुढं पळहना, फिरतीचे ठेसान मला मिळहना. पुण्याचे मायकल नितीन विताळसरांची अदाकारी आपण पाहतोय. आज मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये प्रमुख आकर्षण नक्की जे पाहायला मिळतात. पहिली विकेट आली आहे, कमलेश पवार संघाचा प्रमुख बॅटर इथे स्वस्तात मैदानाच्या मध्ये मागे जातो. 0 वरती माघारी परतवलं, त्याला गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 धावा धपलकावरती असताना पहिला मोहरा बॅक टू द डक आउट झालेला आहे. लहू आणि कमलेश जोडे सलामीसाठी आपण पाहिलं, परंतु स्वस्तात आलेली विकेट. त्यानंतर नवीन पाटर मैदानाच्या मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आदित्य शिंदे संघातील असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू जो मैदानाच्या मध्ये आदित्य शिंदे आपल्याला मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात इथे मैदानाच्या मध्ये स्वरूपामध्ये पाहायला मिळते. म्हाळुंगे संघ जपालताच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना रोमहर्षक सामन्यामध्ये विजय मिळवत इथपर्यंत येऊन पोहोचलाय. गोलंदाज मयुरेश पुन्हा देतो या राईट मोर द विकेट. यावेळेस अगदी समोर टाकलं चेंडू हलक्या हाताने तिथे चेंडू खेळून काढला जाईल, सन्मान दिला या चेंडूला आणि सावधरित्या मात्र इथे संघाचं खातं ओपन केलं जाईल, संघाचं अकाउंट ओपन केलं जाईल. वैयक्तिक खातं देखील इथे सावधरित्या उघडलंय आणि धपलकावरती धावा आपण पाहतो. एक धाव जी स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या बाजूने कोळवण क्रिकेट क्लब कोळवण हा संघ जर पाहिलं तर बराचसा संघर्ष या संघाने गेल्या 2 ते 3 सीझन मध्ये केलाय, परंतु प्रयत्न या संघाने सोडले नाही आणि केलेले प्रयत्न सातत्याचा सराव या संघाला इथपर्यंत नक्कीच घेऊन आलेला आहे. हाफ ट्रॅकर होता, अक्रॉस ते पाठ फटका खेळला, 30 सर्कल भेट होईल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे यश कळकर पोहोचला, वेगाने फेकी, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, कलेक्शन तिथे होऊ शकलं नाही आणि सुखरूपरित्या 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. एका धावेला मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं, शॉट खेळता क्षणी मात्र दुसऱ्या धावेसाठी तिथे कॉल दिला होता आणि दुसरी धाव घेण्यामध्ये देखील यश प्राप्त झालेलं आहे. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल, धपलकावरती धावा आहेत 3 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण जो इथे सुरू झालेला पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, हा चेंडू अफड पार होता, तिथे बरीचशी उंची चेंडूने प्राप्त केली, त्यानंतर पंच आपल्या अनोख्या शैलीमध्ये कळवतायत तो व्हाईट बॉल. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय नेताभाऊ खैरे आणि लवकेश दादा पाडाळे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आलेल्या दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हा चेंडू समोर पाहतोय खेळून काढलाय, अलोन कार्पेट खेळलेला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिथे यश पुन्हा पोहोचला, परंतु यावेळी तिथे रिक्स घेतली नाही फलंदाजने, केवळ एक सिंगल जे मैदानाच्या मध्ये पाहतो येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाऊन पोहोचते, धपलकावरती धावा आहेत त्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या निमित्त आपण जर पाहिलं तर गौरव खैरे यांचे पिताश्री सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळासाहेबजी खैरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित राहतात, त्यांचं देखील आम्ही हिंजवडी चषकाच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज पुन्हा मयुरेश आपण पार होता, पुन्हा एकदा तिथे अगदी पाहतोय उसळी घेणारा चेंडू हलक्यात तिथे चेंडू खेळून काढलाय, पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तुरणार अर्थात गुड्डू तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडूला कलेक्ट करतोय, तो पर्यंतच्या कालावधीमध्ये घेतलेली एक सिंगल आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट आली आणि केवळ एकेर दुहेरी धावा घेत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. पॉवर प्लेच्या खेळामध्ये फलंदाजाला तिथे कोणत्या प्रकारचे बाऊ खोलून दिले नाही, कोणत्या प्रकारच्या आक्रमणाला सुरुवात करून दिली नाही, केवळ एकेर दुहेरी धाब्यांवरती समाधान मानण्यासाठी भाग पाडलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात इथे मयुरेशने आपल्या संघासाठी केली, ज्या प्रकारचा विश्वास मयुरेशवरती दाखवला तो विश्वास सार्थ करताना त्याला आपण पाहिलंय. ही स्पर्धा पाहिली तर ह्या स्पर्धेमध्ये म्हाळुंगे संघ नक्कीच काहीशी योजना आखत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कित्येक सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिले अजिंक्य खैरे पहिलं षटक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये येताना पाहिला, परंतु या स्पर्धेमध्ये मयुरेशला संधी दिली जाते
कारण सातत्याचा सराव आणि त्या सरावामध्ये चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यानंतर संघाचा घेतलेला निर्णय मयूरच देखील योग्य रीतीने ठरवलेला आहे. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. या सामन्यामध्ये देखील केवळ एकेरी दुहेरी धावा खर्च करत पहिल्या षटकामध्ये केवळ त्याने 6 धावा खर्च केलेल्या आहेत. आता दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये सगळंच असणारा संघनायक मुळशी एक्सप्रेस म्हणून की ज्या खेळाडूची पंचक्रोशीमध्ये ख्याती आहे तो अजिंक्य खैरे गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. एक ते पहिलं सांगित दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अजिंक्य पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला. पॉइंट मध्ये टॅप केला चेंडू. मयुरेश पोहोचेल तिथे चेंडू पर्यंत. आज मात्र मयुरेश ते नक्कीच चांगलं काम करताना पाहायला मिळालं आणि पुन्हा एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच साकारत असताना एक सिंगल जे पहिल्या बॉलवरती अजिंक्य खैरेने खर्च केले. गोलंदाजीमध्ये पूर्ण गुण प्राप्त असणारा हा खेळाडू नक्कीच अजिंक्य खैरेकडे पाहिलं जातं. सातत्याने अष्टपैलू खेळाडूमध्ये चर्चेत राहणारा हा खेळाडू तेच नाव अजिंक्य खैरे आपण पाहतोय. ज्यावेळेस कट करायचा होता चेंडू परंतु ते पॅटर्न बॉलचा संपर्क चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बीट झालाय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. आदित्य शिंदे आणि लहू आपण जर पाहतो नक्कीच एक ताकदवान फलंदाज म्हणून लहूकडे पाहिलं जातो. दूरवरती षटकार चौकार खेळण्याची कौशल्यता या खेळाडूकडे देखील ती कौशल्यता आता दाखवावी लागेल. प्रयत्न केला यावेळेस फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडूला दिशा दिली आणि चेंडूने पाहिली सीमारेषा. मिळतील धावा 4. येतोय सनसनी चौकार. वेगाचा चांगला फायदा इथे तिच्या स्वरूपामध्ये जो लहूने घेतला. अतिशय वेगवान चेंडू पहिला चेंडू देखील पाहिला पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. त्याच अपेक्षेने मात्र हा चेंडू देखील आपण पाहिला अजिंक्यने टाकला परंतु यावेळेस तो बाहेर गेलेला चेंडू वेगवान चेंडू त्याला चांगल्या रीतीने गॅपमध्ये दिशा दिली आणि तिथे चौकार मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये धावफलकावरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा आता कट करायचं होतं परंतु यावेळी वाईट लाईनला धरून मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. यापूर्वीचे 2 चेंडू जर पाहिले तर अगदी एस्टनच्या जवळून चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू बराचसा बाहेर ठेवलाय. वाईट लाईनला धरून मात्र हा चेंडू टाकलाय आणि या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झालेला नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. यावेळी मात्र पंचांना काहीशी विचार तिथे केली. जास्त काही फुटवर्क तिथे पाहायला मिळालं नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अगदी जाग्यावरतून मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न लहू यांचा परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क पुन्हा होऊ शकेल नाही. पुन्हा त्या संघाचा फलक स्थिर असेल 11 धाव्यांवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य खैरे चौकार आल्यानंतर मात्र भन्नाट वेग मिळवला अचूकता मिळवली टप्पा मिळवला आणि फलंदाच्या कक्षेपासून बरेचसे लांब चेंडू ठेवत त्यानंतरचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेले. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. एस्टॅनच्या मागे यष्टीरक्षक निलेश आले चेंडूच्या खाली टिपताच जाईल. विकेटचं बटन फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. अश्विनी ये ना सबको नमस्कार. मैं बोलता नहीं करके दिखाता हूँ. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं ही जोडी संघाचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय इरफान भाऊ मनियार यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणवतं. त्यांचं देखील पदापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय माळुंगे संघातील गोलंदाजाने केवळ खर्च केल्या त्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये पहिलं षटक मयुरेश कांबळे या गोलंदाजाने हाताळलं. त्याने केवळ 6 धावा आणि आघाडीचा पहिला फलंदाजाने बाद केला. त्यानंतर अजिंक्य खैरेला आपण पाहिलं संघातील एक प्रमुख गोलंदाज संघाचा संघ नाही केवळ 5 धावा खर्च करत एक महत्त्वाचे विकेट आघाडीचा दुसरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये माघारी पाठवले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. श्याम वाघमारे हा नवीन फलंदाज आता आदित्य शिंदेला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होतोय. 5 षटकांची मॅच सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत जो संघ जिंकेल तो थेट हिंजवडी चषकाच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी दोन्ही संघ लढतायत संघर्ष करतायत. दोन्ही संघाच्या प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे सुरू असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय तो निलेश. हा चेंडू हलक्या हाताने तिथे खेळून काढला. कट केलं चेंडू तिथे पॉईंटमध्ये मयुरेश पोहोचेल चेंडूपर्यंत आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल निलेश पाडाळे खर्च करतात.
निलेश पाडाळ पाहिलं तर प्रचंड अनुभवी या खेळाडूकडे सातत्याने संघ ज्या ज्यावेळी संकटात सापडलं त्यावेळेस निलेश पाडाळ हा पर्यायाचा वापर केला. आज देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी पावडपेच्या षटकामध्ये झालेली आहे. त्याच प्रकारचा दबाव दडपण प्रेशर मात्र बॅट्समनवरती टिकून ठेवण्यासाठी निलेश यांचा वापर केला. यावेळी बॅटची कडा एस्टांच्या मागे हरी पाडाळ टिपताच जाईल. विकेटचं पतन फलंदाज बाद धक्का क्रमांक 3. धन्यवाद. नितीन वित्ताल सरांचे अधिकारी आवडले सण टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. प्रमुख आकर्षण आपण या स्पर्धेच्या मित्र आज त्यांना पण पाहणार आहे. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी ते मात्र आपले अधिकारी इथे चांगल्या पद्धतीने दाखवताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. खुलवा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल तोपर्यंत एका सिंगलचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि एक सिंगल जेव्हा पाहतोय पुन्हा एकदा संघाचा बॉल एका पावलाने पुढे नेऊन ठेवून धावलकावरती धावा येतात 13 धावा. पहिला डाव पहिली इनिंग आपण पाहतोय. पहिल्या डावातील आतापर्यंत निम्मा डाव संपलाय. 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 13 धावा धावलकावरती आहेत. अजूनही 15 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा बन्नाट वेग अगदी समोरून चेंडू तिथे बाहेर काढलाय. फलंदाजाच्या पाठवरती चेंडू येत नाहीये. तिथे आदित्य शिंदे मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये बेट झालाय. आदित्य शिंदेवरती आता नक्कीच संघाच्या बऱ्याचशा नजरा असणार, अपेक्षा असणार आहे त्याच्याकडून. कारण ज्या प्रकारचं त्याच्याकडे कौशल्य, जी प्रकारची ताकद तो स्वतःकडे ठेवतो ती ताकद त्याला आज दाखवावी लागेल. कारण संघ बराचसा संकटात सापडलाय. संघातील बरेचसे मुख्य फलंदाज मात्र माघारी गेलेले आहेत. आता आदित्य शिंदेवरती मात्र संघाची फार मोठी जबाबदारी असणार. गोलंदाज तयार निलेश पाडाळे पुन्हा एकदा. रिव्हर्सचा प्रयत्न होता. तिथे उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता. ज्या प्रकारे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत त्या चेंडूचा मात्र इथे वापर करण्याचा प्रयत्न करून तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जी स्कोर कार्डवरती नोंदवली जाईल. आलेल्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मात्र आयोजक कमिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर कोणते प्रेक्षक किंवा खेळाडू जर जेवण करायचे राहिले असतील तर त्या सर्वांना विनंती आपण जेवण करून घ्या. जेवणाचा कक्ष अजूनही चालू आहे त्यामुळे सर्वांना विनंती जेवण करून घ्यायचं आहे. या खुलवा टप्प्याचा बॉल आहे. कॅप्टन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितकीशी उंची मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यावरती यशपर्यंत चेंडू पोहोचेल. मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सन्मान्य श्यामशेठ चौधरी अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होता आलेल्या अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे माना आय टी नगरीचे असणारे युवा उद्योजक सन्मान्य गणेश दादा भोईर याही अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होतोय. आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं समस्त ग्रामस्थ इंजवडी आणि इंजवडी चषक 2025च्या निमित्ताने मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यावरती. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 15 धावा धावफलकावरती गोलंदाजाने संपूर्णपणे नियंत्रण आतापर्यंत या डावामध्ये या सामन्यामध्ये मिळवलं. परंतु ते नियंत्रण कोणीतरी हटवण्यासाठी फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. तो विश्वास दाखवत इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. 3 षटक आपण पाहिले. 3 षटकामध्ये जर पाहिलं तर जवळपास 5 धावेची सरासरी राखली. परंतु ती सरासरी आता शेवटच्या 2 षटकामध्ये वाढवावी लागेल. आक्रमकता इथे धारण करावी लागेल. षटकारां चौकारांची आतिषबाजी इथे होणं गरजेचं आहे. परंतु समोर पाहतो तितकंच तगडं आव्हान असेल. अजिंक्य खैरे पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन अजिंक्य खैरे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. दुसऱ्या बाजूने सचिन दुर्गे आणि आदित्य शिंदे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघाचा डाव सांभाळण्यासाठी प्रयत्न करते. लढती ही जोडी. पहिला बॉल, पहिला चेंडू तिथे आपड बार होता. उसळी घेणारा चेंडू अगदी नाकाडोळ्यासमोर बन्नाट वेगाने चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षक निलेश पाडाळ यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटाने बॉलचा तिथे संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आला.
या पूर्वीचं षटक देखील अजिंक्य खैरेचं पाहिलं. एक चौकार त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती आला, परंतु त्यानंतर फलंदाजाच्या शरीरयष्टीपासून बरेचसे लांब त्याने चेंडू ठेवले आणि त्या चेंडूवरती फलंदाजाला धावा घेण्यामध्ये बरेचसा अपयश आलेलं आहे. पुन्हा आता फुलर लेनचा चेंडू हलक्यात तिथे ड्राईव्ह केला चेंडू अलोन द कार्पेट. हरिपाडाळे पोहोचतील, बिडांमध्ये चेंडू तिथे फील्ड केला जाईल आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. विश्वास दाखवावा लागेल स्वतःवरती फलंदाजांना. तुमचा एक मोठा विजय तुमचे इथून मागचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. तोच विजय इथे मिळवण्यासाठी लढावं लागेल आदित्य शिंदेला. संघातला असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून आदित्य शिंदेकडे पाहिलं जातं, परंतु आतापर्यंत इथून मागे काय केलंय त्यापेक्षा इथून पुढे मला संघासाठी काय करता येईल यावरती भर द्यावी लागेल. आणि चेंडू उडवला हवेमध्ये मिड विकेट मध्ये. नाम लिया और शेतान हाजीर. आदित्य शिंदेच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड गप्पन माग काळ जात रवला आय लव्ह यूचा झेंडा ग. हे मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जबाबदीस तू माझ्याकडे, एक जबाबदीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मला घेर चेंज करण्याचा प्रयत्न इथे आदित्य शिंदेने केलाय. धावफलकाचा प्रचंड वेग वाढवण्याचा प्रयत्न त्याचा आता इथे सुरू झालेला आहे. अजिंक्य पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, यावेळी फटका फसला चेंडू हवेत. प्रयत्न तिथे सुंदर होता निलेश पाडाळे यांचा, परंतु प्रयत्न अपुरा पडला, पोहोचू शकले नाही. त्यानंतर फेकी खराब, परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाज पोहोचू शकलेले नाहीयेत. विकेट आली आहे. सचिन मैदानाच्या आतमध्ये होतील धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न तिथे आदित्य शिंदेचा पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल सचिन दुर्गे यांची. त्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आदित्य शिंदेला साथ देण्यासाठी तुषार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतो, धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या 23 धावा स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू जे अजिंक्य खैरे या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. राईट मोर द विकेट, अपवर्ड बार, हाफ ट्रॅकर, भन्नाट वेग, अचूकता आणि या अचूकतेला मात्र पुन्हा एकदा फलंदाज प्रत्युत्तर देऊ शकत नाही. पुन्हा आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झालाय आणि पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळेल. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील अजिंक्य खैरेवरती झालेला आक्रमण आलेला चौकार पडून त्यानंतर अजिंक्य खैरेने चेंडू डॉट टाकले होते. इथे देखील आपण पाहतो षटकानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु आदित्य शिंदे देखील सांगतोय आम्ही देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही. चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषे पार. षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 4थ्या क्रमांकाचं षटक संपलंय. आतापर्यंत ती 4 षटकं पाहिलं तर अजिंक्य खैरे या षटकामध्ये त्या पूर्वीच्या 3 षटकांच्या तुलनेत बराचसा महागडा ठरलेला आहे. कारण 2 षटकार आदित्य शिंदे या खेळाडूने ठोकले, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्कोरकार्डवरती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहिला, त्यामध्ये वैयक्तिक 2 कोट्यातील षटक अजिंक्य खैरेने टाकली. पहिलं षटक मयूरेश आपण पाहिलं, त्याने चांगली सुरुवात करून दिली. निलेश पाडाळे यांची देखील चांगली गोलंदाजी, त्यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 4थ्या षटकामध्ये मात्र अजिंक्य खैरे बराचसा महागडा ठरला. आता 5व्या षटकासाठी देखील आपण पाहतो नवीन गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल आणि 5व्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचे असणारे एक अनुभवी खेळाडू नक्कीच आता तिथे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. आनंद पाडाळे जे गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होत आहेत. 29 धावा ज्या आत्तामध्ये 24 चेंडूमध्ये स्कोरकार्डवरती नोंदवल्यात. या शेवटच्या षटकातील येणाऱ्या धावा या मात्र कोळवण संघासाठी फार महत्त्वाच्या असतील. लढण्यासाठी ते अजूनही बऱ्याचशा धावा बनवायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा आता बराचसा बदल तिथे निश्चित स्वरूपामध्ये केला जातो. बरीचशी हालचाल क्षेत्ररक्षकांची तिथे पाहायला मिळेल.
खुलवट टप्प्याचा बॉल पहिलाच खोदून काढला व्हिशप मध्ये क्षेत्ररक्षक यश कोळेकर पोहोचेल. एक सिंगल घेतले. दुसरा धावेसाठी तिथे प्रयत्न नाही, कारण तुषार देखील माहिती आदित्य शिंदे ज्या प्रकारे बॅटिंग करतो, ज्या प्रकारचे कौशल्य त्याच्याकडे, त्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करून देणं हे मात्र आपल्या संघाच्या विजयासाठी फार गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतो पहिल्या बॉलवरती घेतलेली एक सिंगल आहे. स्कोरकडे एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. आदित्य शिंदे आज लढावं लागेल, आज स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल. आज आपल्या नावाची छाप या मैदानावरती सोडणं पुन्हा एकदा फार गरजेचं आहे. संघाने जो विश्वास दाखवलाय. रिव्हर्स पुलचा प्रयत्न, तिथे चुकी झाली यष्टीरक्षकाकडून. हरिप पाडळ यांच्याकडून चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग स्टॉप मध्ये 22चा मिळेल हा चौकार. 4 धावा. दशीबाचा चौकार जो आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आला. हरिप पाडळ यांच्याकडून आपण पाहतो चुकीच झाली. आता येणारी प्रत्येक धाव ही मात्र कोळवण संघासाठी फार महत्वाची. मग ती धाव कशी काय येईना, येणारे प्रत्येक धाव इथे महत्वाची. ज्या ठिकाणी एकही धाव मिळाली नसते तिथे 4 धावा मिळाल्यात. शफल झाले होते. यावेळी क्रीजचा वापर केला, जागा बनवली, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न, परंतु तितकीशी चांगली साथ जेवढी अपेक्षित पाहिजे होती तितकी मिळाली नाही. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. फलंदाज तिथे कोणता पाथ आहे आता ते पाहिलं जाईल. फलंदाज क्रॉस झाला आहे की नाही त्याच्यावरती आता तिसऱ्या पंचांच्या नजरा असतील. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, एका बाजूने कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे, या दोन संघांमध्ये इथे सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आदित्य शिंदे वादे स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु तितकीशी अपेक्षित एवढी साथ त्याला मिळाली नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतो एका धावेने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. 35 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन पॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तो किरण शिंदे. हा नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका पाठोपाठ आलेल्या विकेट, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धीम्या गतीने झालेली सुरुवात, ती सुरुवात मात्र त्या संघाला न परवडणारी. तिथे आक्रमक सुरुवात जर पाहायला मिळाली असेल, धावफलकावरती वेग जर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाला असता तर नक्कीच संघाचा धावफलक फार मोठ्या उंचीवरती पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरच्या गोष्टी आणि त्या जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये काही महत्व नाहीये. सावध झालेली सुरुवात. आता पाहायचं शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. लोअर फुल टॉस, सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय, परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी, क्षेत्ररक्षकाने तिथे ट्रिपलाय जाईल आणि क्षेत्ररक्षक तिथे देतो विकेटची हमी. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. ये जो तेरी पायलों की छन छन है, ये जो तेरी पायलों की है, आशिकों के दिल की ये धड़कन है, छन छन सुने जाए, हाय हाय करे जाए, पायल है तेरी या उलझन है. छन छन बन के दीवाना मेरा पीछा न कर, बन के दीवाना मेरा पीछा. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकूण 35 धावा. नवीन फलंदाज संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये सुमेध, संघाचा लीडर, जो आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे काही चेंडू बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने पायावरती चेंडू आदळतोय. स्वतः गोलंदाज चेंडूला पाठमोर होईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते ती एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. आणि या एका धावीच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका पाठोपाठ आलेले विकेट, गोलंदाजी ताकद म्हणून नक्कीच माळुंगे संघाकडे पाहिलं जाते. तीच ताकद पाहायला मिळाली. आदित्य शिंदेने प्रयत्न केला आक्रमणाचा षटकार चौकार खेळण्याचा. 2 मोठे बिग हिट देखील त्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु त्याला माघारी पाठवलं. खुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा तिथे खोदून काढलाय. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. मयुरेश चेंडूपर्यंत आला, चेंडू अडवला, फेकी केली, तोपर्यंत आलेली एक सिंगल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि या सिंगल बरोबर आपण पाहतोय पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. प्रथमतः
बॅटिंग करत असताना कोळवण संघाने बनवल्या त्या 37 धावा जिंकण्यासाठी 38 धाव्यांचं टार्गेट माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघासमोर असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. एका बाजूने स्वर्गवासी सतीजादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन अंबरवेट कासारांबोली, तर त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतरची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत असेल आणि यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघांनी सजलं शिंग बाजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपलं हा वार सुटलं भगत हे सार एक वटलं हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा माझा अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता कासारांबोली अंबरवेट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. पिरंगुट संघाचा संघनायक विनंती त्वरित या. सजलं शिंग बाजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपलं हा वार सुटलं भगत हे सार एक वटलं हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा माझा अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता समस्त ग्रामस्थ मंडळी इंजवडी आणि इंजवडी क्रिकेट क्लब आयोजित इंजवडी चषक दिवस क्रमांक अंतिम अर्थातच 5व्या दिवसातील मैदानामध्ये आपण पाहतोय एक महत्त्वाची मॅच सेमीफायनल 1 हा सामना मैदानावरती रंगलाय. जो संघ जिंकेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या डावाला होते सुरुवात. टार्गेट आहे 38 धावेंचं. हरी पाडाळे आणि शुभम सुतार ही जोडी मैदानावरती आली. पहिलाच बॉल फुल टॉस होता, भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. हरी पाडाळे ब्रँडेड हिट चौकार. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच पिरंगुट क्रिकेट क्लब विरुद्ध स्वर्गीय सतीजादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली अंबरवेट या दोन संघांमध्ये यानंतर होणारा पुढील सामना आणि यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करतो. आदरणीय बाळासाहेबजी खैरे आपणास विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय.
तर सव्या मैदानामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती किरण यांच्यावरती आक्रमण केलंय. चौकार आला, त्यानंतर पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना टार्गेट थोडस कमी आहे आणि आजच्या दिवसांमध्ये टेम्पलेट सेट झालंय. या खेळपट्टीवरती या मैदानावरती थोड्याशा धाव्या कमी प्रमाणात होत आहेत, परंतु मॅचेस हाय व्होल्टेज होताना निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला पाठलाग करतायत, प्रयत्न होता परंतु चेंडू आतमध्ये फेकू शकलेला नाहीये आणि बॉल सीमा पार. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल. थँक्यू डीजे. आणि नक्कीच आपण पाहतोय थोडेसे असे मजाकचे डीजे ऑपरेटर आणि खऱ्या अर्थाने आज प्रमुख आकर्षण म्हणून ज्यांना आपण मैदानावरती पाहतोय, पुण्याचा मायकल, मोस्ट व्हायरल मॅन, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नितीन वेताळ सर डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकण्याचं काम नक्कीच करतायत. डीजे ऑपरेटर अंपायर सरांवरती लक्ष ठेवा. तर जाऊया मैदानामध्ये. त्यावेळेस देखील चांगला फटका, फिल्डिंग खराब, बॉल सीमा पार, चौकार. अंगना में बाबा दुआरे पे माँ, अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. हम तोहरे घर माँ, कैसे आए गोरी हम तो. वा. आणि नक्कीच अशी जुगलबंदी जर नितीन वेताळ सरांना खेळाडूंकडे मिळत असेल तर मात्र मैदानावरती एक वेगळी मजा जी सर्व प्रेक्षकांना येणार आहे. श्याम वाघमारे, खऱ्या अर्थानं श्यामचं देखील कौतुक आहे. श्यामकडून बॉल निसटला, फिल्डिंग खराब झाली परंतु डान्स त्यानं उत्तम केला आणि मैदानामध्ये नितीन सरांना साथही दिले. डॉट बॉल आला धावफलकावरती, 12 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना किरण शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती मैदानामध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओव्हरचा शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील परंतु बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. डीजे. पंडित जी ने हाथ मेरा देखा था भोपाल में, पंडित जी ने हाथ मेरा देखा था भोपाल में, कहा था प्यारे, क्या कहा कहा था प्यारे, कभी न पड़ना शादी के जंजाल में. पंडित जी ने हाथ मेरा देखा. हॅलो. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय छोटंसं टार्गेट आहे, त्या टार्गेटला लवकरात लवकर अचीव्ह करण्याचा प्रयत्न म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघ या मॅच मध्ये निश्चितच आपण पाहतोय झटपट विजय प्राप्त करत फायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. षटक क्रमांक दुसरं सुमेध घावरे उर्फ सोन्या घावरे मैदानावरती आलेत. पहिलाच बॉल बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं बॉल स्टेअर केला, चेंडूवरती सिंगल मिळवली आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचते 17 धावा. शिवप्रेमी चषक जांबे ही स्पर्धा खरं तर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली असेल. निश्चितच त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार पटकावणारे शुभम सुतार मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला दरम्यानचा बॉल कव्हर्सला ढकललाय आणि याही वेळेला नो सीमा पार. चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. या चौकाराच्या बरोबर संघाचं स्कोर कार्ड 21 धावा. धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये सुमेध घावरे, हरी पाडाळे आता मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. हरी पाडाळेसाठी पारितोषिक आहे रोहित सुर्वे यांच्या माध्यमातून. हरी पाडाळेंनी रिव्हरचा चौकार किंवा षटकार जर खेळला तर 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे.
या वेळेचा बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डीपला फिल्डर आहेत. एकच धाव या चेंडूवरती येईल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोरकार्डवरती धावा 22 धावा. धावफलकावरती 22 धावा आहेत, त्यापैकी 21 धावा या हरी पाडळे यांच्या बॅटमधून आलेल्या आपण पाहतोय. सुमित घावरे कमबॅक करतील का या षटकामध्ये? निश्चितच एका दुसरा विकेट घ्यावा लागेल, डॉट बॉल हाताळावे लागतील आणि निश्चितच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. या वेळेचा बॉल परत एकदा मैदानावरती जागेवरतूनच खेळलेला एक सुंदर फटका, बॉल कव्हर पॉइंटला अगदी सीमा पार. याही वेळ चौकार. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात. चौकार मैदानामध्ये आलाय आणि या चौकाराच्या मतीनं संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 26 अंकावरती. शुभम सुतार पुन्हा एकदा याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर, बॉल मैदानावरती एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रथमतःच आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये कोळवण क्रिकेट क्लब या टीमला आणि दरम्यानचा बॉल सीमा पार, षटकार. Yes. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 36 धावा. नक्कीच ही मॅच संपल्यानंतर थोडासा क्लास नितीन सरांना मला वाटतं इथे डीजे ऑपरेटरचा घ्यावा लागणार आहे. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत ते 36. 18 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अविनाश गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरती स्थिरावतोय. कुठल्या प्रकारची धाव? हो इथे घेण्याचा प्रयत्न नव्हता परंतु मिळालीये एक धाव आणि नक्कीच पंच देखील चकित झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. धावफलकावरती धावा आहे त्या 37. फक्त एक पाऊल दूर मेगा फायनल मध्ये पोहोचण्यापासून. एक धाव दूर इथे मैदानामध्ये म्हाळुंगे संघ असणार आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये एका धावेची गरज असताना फिल्डर बराचसा दूर आणि एका धावेबरोबरच मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाने सेमीफायनल 1 मध्ये बाजी मारली आहे. वेल प्ले टीम आणि हार्ड लक कोळवण क्रिकेट क्लब. दोन्ही संघांचा मनापासून आभार. तर प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. सेमीफायनल 1 मध्ये आपण पाहतोय नक्कीच चांगला खेळ साकारत प्लेयर ऑफ द मॅच चे मानकरी ठरतायत हरी पाडाळे. 9 चेंडू आणि 21 धावांची खेळी या सामन्यामध्ये केली. चला दोन्ही टीम लाईनअप्स करून एकमेकांना शेक हँड्स करायचे. कोळवण आणि